छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अनन्वित अत्याचार सोसल्यानंतर ज्या ठिकाणी देह ठेवला ते हे श्री क्षेत्र तुळापूर समाधीस्थळ. इथे आणण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना बहादूर गडावर अर्थात आताच्या धर्मवीर गडावर याच स्तंभाला बांधून ठेवण्यात आलं होतं. आज हा स्तंभ शौर्य स्तंभ म्हणून ओळखला जातो. पण या ठिकाणी आणण्यापूर्वी महाराजांवर ज्या ठिकाणी फितुरीमुळे गिरफ्तारीपूर्वीचा हल्ला झाला तो सरदेसाई वाडा आपण पाहणं मस्ट आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओची सुरुवात तिथूनच करूया. माझ्या मागे जो दिसतोय तो आहे संगमेश्वरातील सरदेसाईंचा वाडा. याच सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर पहिला हल्ला झाला असं म्हटलं जातं. अनेक जण म्हणतात की याच सरदेसाई वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, जी मुकरब खानाने केली. मात्र ते आहे अर्धसत्य. इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर नावडी बंदरावर महाराजांची गिरफ्तारी झाली, अर्थात ती फितुरीने झाली. आता महाराज या ठिकाणी का आले होते, त्यापूर्वी महाराज खेण्यावर का गेले होते, त्याच्यानंतर पन्हाळ्यावर का गेले होते आणि मग पन्हाळ्यावरून संगमेश्वरात का आले आणि ते रायगडावर का जाणार होते, हा सगळा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि त्याचसोबत या सरदेसाई वाड्याबद्दल पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र या सरदेसाई वाड्याकडे कसं यायचं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. तर पहिलं आपण ते जाणून घेऊया आणि त्यानंतर हा सगळा आपण इतिहास पुन्हा एकदा जाणून घेऊया. मुंबई गोवा महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने प्रवास करत असताना संगमेश्वर एस टी स्टँडच्या साधारण 2-1 किलोमीटर अलीकडे शास्त्री नदीचा पूल लागतो. हा पूल संपला की इमिजिएट एक वाट यू टर्न घेऊन डावीकडे वळते. या वाटेने सरळ गेलं की संभाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल. इथे आलात की थोडं थांबा. इथे तुम्ही नाश्ता करू शकता, अगदी पोटभर. आणि फ्रेश होण्यासाठी किंवा होमस्टेसाठी या काकांना तुम्ही संपर्क साधू शकता. 50 पावलांवरच त्यांचं सुसज्ज घर आहे. नाश्ता आणि राहण्याची सोय केलात की पुतळ्याच्या वाटेने सावकाश पुढे या, डावीकडे वळा, गाडी पार्क करा आणि चालत 20 पावलांवर तुम्हाला सरदेसाई वाडा दिसायला सुरुवात होईल. या सरदेसाई वाड्यापर्यंत कसं पोहोचायचं हे तर तुम्ही आता पाहिलात. आता पण पुन्हा एकदा या इतिहासाकडे परतूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला, कारण 50 हे वय काय जाण्याचं नव्हतं. मात्र सततची दगदग, विश्रांती न मिळणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना फार लवकर स्वराज्य सोडावं लागलं आणि स्वराज्य पोरकं झालं. आणि त्यानंतर स्वराज्याच्या तख्तावर आले छत्रपती संभाजी महाराज. महाराजांनी शिर्क्यांना शब्द दिला होता की गणोजी शिर्केंना ज्या दिवशी मुलगा होईल ज्यावेळी, तर त्यावेळी शृंगारपुराचं जे काही वतन आहे तर ते शिर्क्यांना देण्यात येईल. त्यामुळे शिर्क्यांकडून वतनाची वारंवार मागणी व्हायला लागली. आणि त्यानंतर आता घरचाच प्रश्न आहे म्हटल्यानंतर थोडी चालढकल होत होती, कारण वतनाची सवय लावायची नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नियम केला होता. संभाजी महाराजांनासुद्धा त्याच्या पुढे जायचं नव्हतं. आणि या सगळ्या गडबडीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ त्यांचे मित्र कवी कलश हे फार जवळ येत होते. आणि अनेकदा कसं होतं की कानामागून आला आणि तिकड झाला, ही परिस्थिती अनेक ठिकाणी होत असते. आणि स्वराज्यामध्ये पण काही प्रमाणात त्या गोष्टी घडत होत्या. कवी कलश शिर्क्यांवर चालून गेले शृंगारपुरावर आणि तिकडून शिर्क्यांनी त्यांना पळवून लावलं आणि कवी कलश गेले खेण्यावर, खेना केला अर्थात विशाळगडावर. आणि मग ही बातमी कवी कलशाने छत्रपती संभाजी महाराजांना कळवली. आता महाराज पेचात पडले की आता जायचं तर कोणाविरुद्ध, साक्षात मेवणा आणि सासरे. पण अशावेळी आपल्या स्वराज्याच्या महाराणी श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांनी संभाजी महाराजांना दिलासा दिला आणि सांगितलं की स्वराज्याच्या पुढे कोण नाही, स्वराज्यापुढे कुठलंही नातं नाही, तुम्ही थेट शिर्क्यांवर हल्ला करा, मी तिथे नातं पाहणार नाही. महाराजांनासुद्धा दिलासा मिळाला. छत्रपती संभाजी महाराज निघाले ते शृंगारपुरावर हल्ला करून तिथून त्यांनी शिर्क्यांना हाकलवून लावलं आणि ते स्वतः खेळण्यावर दाखल झाले. महाराज कवी कलशांना भेटले आणि मग तिकडून त्यांना लक्षात आलं की खेळण्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे, डागडुजी करणं गरजेचं आहे. तर तो आदेश त्यांनी कवी कलशांना दिला आणि त्यानंतर महाराज 1 दिवसाचा मुक्काम करून गेले पन्हाळ्यावर. आता ह्यावेळी पन्हाळ्यावर होते त्यावेळेचे सरसेनापती मालोजी घोरपडे. ती माहिती कोल्हापुरात तळ ठोकून असलेल्या मुकरब खानाला कळवली गेली. आता हा मुकरब खान कोण,
तर हा मूळचा कुतुबशाहीचा शेख निजाम, त्याला मुकरब खान हा किताब देऊन औरंगजेबाने एखादा किताब दिल्यानंतर बघा की थोडंसं लाल करणं म्हणतात की थोडं चढवणं, त्यामुळे मुकरब खान हा किताब दिल्यानंतर शेख निजामसुद्धा थोडा हवेत होता आणि त्यालाही कुठल्याही परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांना पकडून आपली लॉयल्टी औरंगजेबाला सिद्ध करून दाखवायची होती. तर पन्हाळ्यावरून संभाजी महाराज तिकडे सगळी हालहवाल बघत असताना महालोजी घोरपड्यांना त्यांनी विचारलं की बाबा कोण आहे, की इथे पन्हाळ्यावर कोणी आक्रमण वगैरे करत नाही आहे ना. तर अर्थात महालोजी घोरपडेंनी सांगितलं की हा मुकरब खान कधी कधी मधल्यामध्ये हल्ले करत असतो, पण आपण मराठी आहोत, 1 इंच पण त्याला पुढे सरकू देणार नाही. हे सगळं झालं आणि महाराजांना इतक्यात हेर खात्याकडून बातमी आली की रायगडवर एतिकाद खानाचा हल्ला होण्याची शक्यता आहे, म्हणजे तो सैन्य घेऊन निघालेला आहे आणि लवकरच तो रायगडाला वेढा घालणार आहे. आता हे कळताच महाराजांनी तात्काळ वाई महाडमार्गे रायगड गाठायचं वगैरे ठरवलं. महाराजांनी ठरवलं, पण महाराजांना लक्षात आलं की ह्या साधारण सगळ्या भागामध्ये मुघली फौजा आहेत. त्यामुळे मग त्यांनी काय केलं की खेळणा मार्गे संगमेश्वराची वाट पकडली, कारण ती सगळ्यात सोपी होती आणि लवकरात लवकर, आणि अर्थात मराठ्यांसाठी ती रोजची होती. मुघल सैन्य त्या अशा भरगच्च आणि काळ्या कुठ्ठ अंधाऱ्या जंगली वाटेमध्ये ते काही आले नसते. त्यामुळे महाराजांनी ती वाट निवडली आणि महाराज पुन्हा खेळणा मार्गे संगमेश्वरात दाखल झाले. आता संगमेश्वरात दाखल कुठे झाले, तर या सरदेसाई वाड्यामध्ये ते दाखल झाले. आता सरदेसाईंचाच वाडा संगमेश्वरात का, तर तुमच्या पन्हाळ्यापासून प्रचितगडापर्यंत जो काही एरिया येतो, तर त्या सगळ्या विभागाचं मुख्य जे काही तुमचं महसूल आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर या सरदेसाई वाड्यातून त्या सगळ्या पाहिल्या जायच्या. जे सरदेसाई होते त्यांच्याकडे ह्या सगळ्या महसुली विभागाचं सगळं नियोजन आणि त्याचं जे काही महत्त्वाची जबाबदारी होती ती सरदेसाईंकडे होती. त्यामुळे हा वाडा, आता अर्थात हा वाडा तुम्हाला दिसतोय तो हा एवढाच नाही आहे, मी तो मूळ वाडा केवढा होता त्याचे अवशेष पण आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर महाराज आले इकडे. महाराज आल्यानंतर ती बातमी गणोजी शिर्के यांच्यामार्फत मुकरब खानाकडे पोचली. कारण गणोजी शिर्के त्यांचं जेव्हा शिरकाण झालं तेव्हा शृंगारपुरातून पळून ती लोक थेट कोल्हापुरात जाऊन मुकरब खानाला भेटले आणि त्यांनी तिथे त्याला माहिती दिली, समोर एतिकाद खानाचा हल्ला आहे, मागून मुकरब खान येऊ शकतो, मात्र स्वराज्याचं कामकाजसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. इथे आल्यानंतर अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव हे 2 यादव बंधू इकडे आले होते आणि त्यांचा न्यायनिवाडा होता. त्यांच्या कुटुंबाने पूर्ण आहुती दिलेली होती. तर त्यांच्या पुढच्या पिढीत हे होते अर्जोजी आणि गिरजोजी. तर यांना महाराजांनी, संभाजी महाराजांनी तात्काळ त्यांचं जे काही त्यांनी दिलेलं योगदान आहे ते लक्षात घेऊन त्यांना त्या वतनाचे शिक्के कट्यार त्याच्यावरती हे देऊन, मोहर देऊन त्यांना हे वतन दिले होते. हे सगळं कामकाज झालं होतं आणि तितक्यात हेर धावत आले आणि सांगितलं की मुकरब खान येतोय. आता महाराजांचा असा अंदाज होता की मुकरब खान आला जरी कोल्हापुरातून तरी तो त्यांच्या मुघली ठाणी जी आहेत, म्हणजे 32 शिराळा आणि वाईमार्गे, कराड वाईमार्गे संगमेश्वरात दाखल होईल. मात्र हा महाराजांचा समज हा खोटा ठरला. गणोजी शिर्के जे आपल्यातलेच होते ते त्यांना जाऊन मिळाले होते. त्यांनी ती संगमेश्वरातली वाट दाखवली, जी मधून ज्या वाटेने स्वतः महाराज आले होते, आणि त्याच वाटेने जो मुकरब खान साधारण 4 ते 5 किंवा फार फार तर 6 दिवसात संगमेश्वरात पोचणार होता, त्याला त्या लोकांनी 3 दिवसातच किंवा 2 दिवसातच संगमेश्वरात आणून पोचवलं. आता महाराजांवर हल्ला झाला आहे हे महाराजांना जेव्हा हेरांनी सांगितलं की मुकरब खान निघालेला आहे कोल्हापुरातून, तर महाराजांनी फार ते सिरियसली घेतलं नाही. कारण महाराजांनासुद्धा वाटलं की जवळपास कुठेही मुघली ठाणं नाही आहे तर तो कोल्हापुरात मुकरब खान आहे आणि तो जरी यायचं म्हटलं तरी त्याला 4 ते 5 दिवस जाणार आहेत. त्यामुळे महाराजसुद्धा थोडे गाफील राहिले आणि मी म्हटलं तसं संगमेश्वराच्या वाटेतून मुकरब खान लवकर आला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तो कोल्हापुरातून निघाला तेव्हा पन्हाळ्यावरून मालोजी घोरपडेंचं जे सैन्य होतं त्यातील एका सैनिकाने हे सैन्य निघताना पाहिलं आणि मग त्याने काय करावं, तर त्याने मालोजी घोरपडेंना सांगितलं की मुकरब खानाचं जे काही सैन्य आहे तर ते संगमेश्वराच्या दिशेने धावताना दिसतंय. त्याच्यामुळे मालोजी घोरपडेंनी काय केलं, मालोजी घोरपडेंनी तात्काळ आपलं सैन्य त्याच मधल्या वाटेतून आड वाटेने जितक्या लवकर संगमेश्वरात पोचता येईल तितकं पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते पोचलेसुद्धा. मुकरब खानाचं सैन्य पोचण्याच्या आधीच मालोजी बाबा घोरपडे हे संभाजी महाराजांच्या समोर दाखल झाले होते आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मुकरब खान खरोखर येतो आहे, त्यावेळी संभाजी महाराजांना विश्वास बसला की अच्छा, म्हणजे आता ही वेळ आलेली आहे आणीबाणीची.
आता मुकरब खानाचं आक्रमण ह्या ठिकाणी झालं आणि अर्थात महाराजांनी परतीची वाट पकडली होती. आता महाराजांकडे 2 पर्याय होते. एक तर बाय रोड जाणं शक्य नव्हतं, कारण मुघली सैन्य कसं असतं, आत्ता हे सगळं तुम्हाला आजूबाजूला ही सगळी घरं आणि दाट वस्ती दिसत असेल, त्यावेळी हे सगळं ओपन एरिया असतो आणि जेव्हा सैन्य तुम्हाला चारी बाजूनी तुमच्यावर काय म्हणतात तुम्हाला वेढा घालतं, त्यावेळी तुम्हाला शक्य नसतं. अशावेळी महाराज नावडी बंदराच्या दिशेने निघाले आणि तिथून ते जयगड नदीमार्गे पुढे दाभोळ्यातून आतमध्ये तुमच्या महाडपर्यंत येऊ शकले असते, कुठून पाणी मार्गाने, किंवा ते थेट राजापुराला खालती दक्षिणेकडे जाऊ शकले असते. तर हे 2 पर्याय होते. म्हणून महाराजांनी तात्काळ आपला घोडा कुठे फेकला, तर तो नावडी बंदराच्या दिशेने फेकला. अर्थात ह्या सरदेसाई वाड्यावर हल्ला झाला, इथे सुद्धा चकमक झाली. संभाजी महाराजांचं सैन्य काही कामी आलं, मुकरब खानाचं सैन्य कामी आलं. त्यावेळी संभाजीराजांकडे साधारण 500 घोडेस्वार होते आणि स्वतः मुकरब खान जातीने 1,500 स्वतःचं, प्लस त्याचा मुलगा इखलीस खान, तर तो जवळपास 1,500 सैन्य घेऊन नावडी नदीला तिकडे त्याने ऑलरेडी फिल्डिंग लावलेली होती. म्हणजे महाराज कुठून जाऊ शकतात याची कल्पनासुद्धा फंद फितुरीने मुकरब खानाला पोचलेली होती. आपण त्या नावडीच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत. महाराजांना नेमकी अटक कुठे झाली ते पण ठिकाण पाहणार आहोत. तिकडे आपण जाऊया आणि तिकडचा इतिहास तिथे गेल्यानंतर ऐकूया. तोपर्यंत हा जो सरदेसाई वाडा आहे तो आत्ता पडझड झालेल्या अवस्थेत आहे. आपण थोडं मागून बघूया. आपण मगाशी कुठे होतो, तर महाराजांनी त्यांचा घोडा नावडीच्या दिशेने फेकला होता, त्यामुळे आपण तिथूनच पुढे कंटिन्यू करणार आहोत. आता फक्त हा वाड्याचं उरलेले अवशेष जे आहेत ते तुम्ही बघून घ्या. इथे आता मला वाटतं सरदेसाईंचे पुढचे काही वंशज राहत आहेत. साधारण इथपर्यंत मागचा भाग हा वाड्याचा होता आणि पुढचा भाग जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही या इथे थोडं जवळ या. इथल्या स्थानिक काकांनी माहिती दिली की बघा, हा एक स्तंभ तुम्हाला दिसत असेल, सेम स्तंभ तुम्हाला ह्याच ठिकाणी सुद्धा दिसत असेल. तर सरदेसाईंचा जो वाडा होता ना, हा साधारण इथपर्यंत पूर्ण पसरलेला होता. म्हणजे ही बघा, या तुम्हाला पडक्या वास्तू दिसत असतील. या पुन्हा तिकडे जाऊया. तर हा मूळ वाडा जो होता ना, हा साधारण अशा पद्धतीने होता. आणि ही मधली वास्तू, ही बघा, ही चालण्याची वास्तू त्यावेळीसुद्धा असू शकते, कारण ह्या साईडला पडझड झालेल्या वस्तू आहेत आणि त्या साईडला पडझड झालेल्या वास्तू आहे. तर असा हा सरदेसाईचा वाडा आहे, जो सलग 3 वेळा पाडण्यात आला त्या काळामध्ये. आणि आत्तासुद्धा जर तुम्ही हे स्ट्रक्चर बघाल तर हे स्ट्रक्चर तुम्हाला जुनं असल्याचं दिसून येईल आणि हे स्ट्रक्चर आत्ता उभं केलेलं तुम्हाला दिसून येईल. बाकी लाकडी वगैरे जे काही बांधकाम आहे किंवा हे जे सगळे खिडक्या वगैरे करण्यात आल्या तर त्या काळातल्या बऱ्यापैकी आहेत. आता आपण आतलंसुद्धा साधारण फुटेज बघूया आणि मग हा सरदेसाईंचा वाडा पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत नावडी बंदराच्या दिशेने, जिथे प्रत्यक्षात संभाजी महाराजांवर हल्ला झाला आणि तिकडे त्यांना गिरफ्तारी झाली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती मुघलांच्या कैदेत अडकले गेले. सरदेसाईंचा वाडा ज्या ठिकाणी आहे त्या विभागाचं नाव आहे कसबा संगमेश्वर. तिथून बाहेर आल्यानंतर आपण मुंबई गोवा महामार्गाला लागतो आणि तिथून संगमेश्वराच्या दिशेने हाच रस्ता पकडून आपण खाली नावडी या गावाच्या ठिकाणी येऊ शकतो. तर महाराजांवर जेव्हा सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांनी हे नावडी बंदर, आत्ता हे या अवस्थेत आहे, मात्र त्या काळी इकडे बंदर होतं. आत्ता त्या बंदराच्या जागेवर बाजारपेठ झालेली आहे. आपण थोडं अलीकडे उभे राहिलेलो आहोत. हे नदीपात्र तुम्हाला दिसत असेल, कारण आत्ता साहजिक आहे एप्रिल मे एंड सुरू आहे, त्यामुळे हे थोडं आटलेलं दिसेल. मात्र हे जे काही विशाल नदीपात्र आहे तिकडे महाराजांनी त्यांच्यासाठी ठेवलेली तयार होडी किंवा जे काही त्यांच्यासाठी साधन तयार ठेवलं होतं त्या साधनाने ते इथून बाहेर पडणार होते जयगड नदीच्या पात्रातून आणि तिथून ते मुख्य समुद्रात बाहेर पडल्यानंतर दाभोळ मार्गे आत जाण्याचं त्यांचं नियोजन होतं. मात्र दुर्दैवाने इखलास खानाने आधीच म्हणजे मुकरब खानाने तिकडे मूळ संगमेश्वर कसबाच्या इथे हल्ला केला सरदेसाईंच्या वाड्यावर आणि इखलास खान आधीच येऊन ह्या नावडी बंदराला त्याने पूर्ण वेढा घातला होता. त्याच्यामुळे महाराज जेव्हा इथे पोचले तेव्हा नावडी नदीच्या अलीकडेच त्यांना इखलास खानाचा वेढा मोडून काढायचा होता. मात्र दुर्दैवाने महाराजांसोबत असलेल्या सैन्याची संख्या कमी होती आणि इखलास खानाकडे ताज्या दमाचं सैन्य होतं. त्यानंतर महाराजांसोबत म्हालोजी घोरपडे हे जर तुम्ही आपल्या पावनखिंडीचा प्रसंग माहीत असेल, तिकडे बाजीप्रभू देशपांडे ज्या पद्धतीने
लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. त्याच पद्धतीने मालोजी घोरपड्यांनी संभाजीराजांना सांगितलं की तुम्ही नावडी बंदर जवळ करा आणि तुम्ही रायगडावर पुढे व्हा, मी इथे हा सगळा काय जो वेढा आहे तो फोडून काढण्याचा प्रयत्न करतो. मालोजी घोरपडे संगमेश्वरच्या सरदेसाईंच्या वाड्याचे इथे धारतीर्थी पडले आणि तोपर्यंत संभाजी महाराज पुढे निघाले होते. मात्र संभाजी महाराजांनी पुढचा रायगडाला पडलेला एतिगात खानाचा वेढा हा त्यांच्या लक्षात होता. त्यामुळे आपल्या मालोजी घोरपडे यांचे थोरले सुपुत्र संताजी घोरपडे, जे पुढे जाऊन इतिहासात प्रसिद्ध झाले, तर त्यांना रायगड जवळ करायला सांगितला. त्यावेळी संताजी विरोध करत होते, त्यांना संभाजी महाराजांसोबतच राहायचं होतं, त्यांना स्वराज्याचा धनी वाचवायचा होता. मात्र संभाजी महाराजांनी आई भवानीची आण दिली आणि रायगडावर जायला सांगितलं. त्यामुळे ते रायगडचा वेढा फोडण्यासाठी तिथे गेले. महाराज कवी कलशांनी काही निवडक सैन्य नावडी बंदराच्या दिशेने येत होतं. मात्र तिकडे चकमक घडली. इखलास खानाच्या सैन्याने महाराजांवर झडप घातली. संख्या जास्त होती, त्याच्यामुळे दुर्दैवाने स्वराज्याचे छत्रपती आणि शिवछत्रपतींचा हा छावा या नावडी नदीच्या या शास्त्री नदीच्या अर्थात नावडी बंदराच्या या सगळ्या मार्गावर अडकला. आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसात त्यांना वाऱ्याच्या वेगाने, म्हणजे अक्षरशः मुकरब खानाचं सैन्य कुत्र्यासारखं पळत होतं. कारण त्यांना माहीत होतं की स्वराज्याचे छत्रपती आपण पकडलेले आहेत आणि त्यांची जर माहिती जर मराठ्यांपर्यंत पोचली तर इथेच आपले मुर्दे पडतील. त्याच्यामुळे त्यांनी न थांबता धर्मवीरगड अर्थात पेडगावचा बहादूरगड जवळ केला. आणि त्याची काय स्टोरी आहे तर तीसुद्धा आपण त्या प्रवासामध्ये जाणणार आहोत. याच्या पुढचा दौरा असणार आहे आपला धर्मवीरगडाच्या दिशेने. तत्पूर्वी तिथे जाण्यापूर्वी संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पश्चात सरदेसाई वाड्याचं काय झालं तर ते सुद्धा जाणून घ्यायचं. म्हणून आता पुन्हा आपण सरदेसाई वाड्याकडे जाऊया. तिथे जाऊन वाड्याच्या मागे असलेली काही शिवमंदिरं आहेत ती पाहूया आणि त्यानंतर आपला धर्मवीरगडाचा हा प्रवास सुरू करूया. सरदेसाई वाड्याच्या मागूनच ही वाट जाते, ती म्हणजे 3 पुरातन मंदिरांची इथे. आता तिकडे गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत एक थेरी आहे, ती मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. चला, तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला 1 आणि डाव्या बाजूला 2 अशी शिवमंदिरं दिसतील. आता ही शिवमंदिरं कशावरून ओळखायची तर तिन्ही मंदिरांच्या बाहेर नंदी आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराजांवर हल्ला झाला. महाराज इथून निष्ठून नावडी बंदराच्या इथे गेले आणि त्यानंतर मुघलांनी या ठिकाणी जाळपोळ करायला सुरुवात केली. आणि तुम्ही बघा, प्रत्येक नंदीचं हे मुंडकं त्या लोकांनी तोडलेलं आहे. त्यामुळे सातत्याने लक्षात घ्या की ही लढाई स्वराज्याची तर होतीच, मात्र ही लढाई धर्माची सुद्धा होती. कारण तुम्ही जिथे जिथे जाल, साक्षात आमच्या रायगडावर सुद्धा आमच्या जगदीश्वराच्या समोर असलेल्या नंदीचं मुंडकं छाटण्यात आलेलं आहे. इथून आत या. ही त्या काळची हेमाडपंथी वास्तू आणि हे शिवमंदिर आहे. बसण्यासाठी व्यवस्था असण्यापासून वाकून आतमध्ये श्रीपिंडीचं दर्शन घेण्याची सुद्धा एकंदर सगळी सोय आहे. बांधकामाला धक्का लावण्याचं त्यांचं धाडस किंवा त्यांची ताकद कदाचित इथे कमी पडली असेल, कारण हे भक्कम दगड ते हलवू शकले नाहीत. मात्र जिथे जिथे त्यांना हातोडे मारता आले, जिथे जिथे आपली श्रद्धास्थानं, नंदीसुद्धा आपलं श्रद्धास्थानच आहे की, तर त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या त्या मुंडक्यावर हातोडा मारून या लोकांनी ही धर्माचीच लढाई होती हे सिद्ध केलं. आता इथूनच हा मागे जो आहे ना तुम्हाला दिसतोय, तो हा सगळा मागे आहे तो नदी परिसर आहे. ओके, तर तुम्ही असं म्हणाल की वाडा या ठिकाणी होता, तर महाराज या ठिकाणाहून लगेच का नाही या नदीपात्रातून पुढे सरकले? तर साहजिक आहे, कुठल्याही होड्या किंवा कुठलेही तरंग वगैरे हे सगळे बंदराच्या ठिकाणी असतात. त्यामुळे महाराजांना संगमेश्वर तिकडचं जे नावडी बंदर आहे ते जवळ करणं जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे महाराजांनी ही वाट पकडली नाही. महाराज थेट घोड्यावर बसून कुठे निघाले तर नावडी बंदर, जिथे आत्ताच आपण जाऊन आलो. नावडी बंदर तुम्ही पाहिलं. आता नावडी बंदर पाहिल्यानंतर मी फक्त केवळ ह्या 3 वास्तू दाखवायच्या होत्या तुम्हाला, म्हणून मी इथपर्यंत आलो. या 3 वास्तूंचा नजारा तुम्ही पाहून घ्या, या नंदींची अवस्था पाहून घ्या आणि या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. आत्ता ही 3 मंदिरं पाहिल्यानंतर आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत, तो म्हणजे धर्मवीरगडाच्या दिशेने. धर्मवीरगडाकडे जाऊन
छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस झालेले अनन्वित अत्याचार आणि पुढचा सगळा प्रवास आपण तिकडे ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत, त्यातून काहीतरी शिकणार आहोत आणि महाराजांचं जे काही स्वराज्याप्रती, हिंदू धर्माप्रती जे काही बलिदान आहे त्याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, जबाबदारी तुमची आहे. स्वराज्याचं कामच आहे असं समजा. कारण कसं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो अनेक वर्षांपासून अनेक वर्षांपर्यंत दाबून ठेवला गेला. मागील काही वर्षात अनेक तरुण संशोधकांमुळे, अभ्यासकांमुळे, इतिहासकारांमुळे हा इतिहास जगासमोर आला आणि आता तो जगासमोर आलेला इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं आहे. त्यामुळे तुमच्या मनाला पटेल तेव्हाच हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.